भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामींचा हा मंत्र निराशा आणि संकटाच्या काळात सर्वात मोठा आधार देतो. सर्व समस्या दूर करण्यास मदत होते. जेव्हा आपण ऐकतो, कुठेतरी लिहिलेलं असतं, आपण संकटात असतो, दुःखात असतो, चिंतेमध्ये असतं आणि अचानक आपल्यासमोर येतं, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तर असं वाटायला लागतं की सर्व संकट आता नक्कीच दूर होणार आहेत. माझी सर्व संकट दूर झालेली आहेत, कारण माझे स्वामी माझ्या पाठीशी आहेत. ध्येय साध्य करणे कितीही कठीण असलं तरीही आत्मविश्वास आणि स्वामींच्या कृपेने अशक्य गोष्टीही शक्य होतात. तुम्ही प्रामाणिक प्रयत्न करा आणि फळाची चिंता करू नका. शुद्ध अंतकरणाने घेतलेले परमेश्वराचे नाव कधीही वाया जात नाही. नकारात्मक विचारांचा त्याग करून नेहमी सकारात्मक विचार ठेवा. देव अडचणींना नाही तर तुमच्या श्रद्धेला पाहत असतो. मनात विश्वास, श्रद्धा असेल तर अशक्यही गोष्टी शक्य होतात. जेव्हा आपण सकारात्मक विचार करतो त्याचप्रमाणे आपलं पुढील आयुष्य घडत जाते. त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यात बदल होतात. म्हणून कधीही सकारात्मक विचार करा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे स्वामी भक्ती प्रतिभा या चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, आरोग्यदायी जाओ हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. स्वामी भक्तांनो, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया असेच मोटिवेशन व्हिडिओ ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. स्वामींचा आशीर्वाद कायम आपल्या पाठीशी राहो. सर्व संकट दूर व्हावेत यासाठी भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे टाईप करा. स्वामी भक्तांनो, तुमच्या समोर 2 अंक आहेत, त्यापैकी तुम्हाला एकाला निवडायचं आहे आणि आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी काय आहे ते तुम्हाला जाणून घ्यायचं आहे. आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 7 नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे. परक्यांनाही आपलंसं करतील असे गोड शब्द असतात. शब्दांनाही कोड पडावं अशी गोड माणसं असतात. किती मोठं भाग्य असतं जेव्हा ती आपली असतात. जेव्हा काही माणसांना तुमच्यातलं चांगलं सहन होत नाही तेव्हा ते इतरांना तुमच्यातलं वाईट सांगायला सुरुवात करतात. जे हक्काचे आहेत ते झगडून भांडून देखील मिळवावे, पण ज्यावर आपला हक्क नाही ते स्वीकारू नये. ज्ञानानंतर जर अहंकार जन्म घेत असेल तर ज्ञान विष आहे, परंतु ज्ञानानंतर जर नम्रता जन्म घेत असेल तर ज्ञान ते अमृत आहे. वाढत्या वयापेक्षा वाढत्या अपेक्षा माणसाला ह्या जास्त थकवतात. सुख आपल्या हातात नाही, परंतु सुखाने जगणे हे नक्की आपल्या हातामध्ये आहे. पेक्षा जेवढ्या कमी असतील तेवढं सुख जास्त असेल. एका मिनिटात तुमचं आयुष्य बदलू शकत नाही, पण 1 मिनिट नीट विचार करून घेतलेला निर्णय मात्र तुमचं आयुष्य हे नक्कीच बदलू शकतो. संत आणि वसंतामध्ये एक साम्य आहे. जेव्हा वसंत येतो तेव्हा प्रकृती सुधारते आणि जेव्हा संत येतात तेव्हा संस्कृती सुधारते. ज्या व्यक्तीमध्ये विचार करून निर्णय घेण्याची क्षमता असते तो आयुष्यात नेहमी यशस्वी होत असतो. हिमतीने हारा, पण हिंमत हारू नका. प्रत्येक जण हिरा बनूनच जन्माला घातला जातो, पण चमकतो तो जो घणाचे घाव सोसायची हिंमत ठेवतो. खेळ शिकायचा असेल तर बुद्धिबळाचा शिका, कारण त्यात एक चांगला नियम आहे, आपला माणूस आपल्या माणसाचा पराभव करत नाही. संयम ठेवा आणि कधीच हार मानू नका. मोठ्या गोष्टी घडायला वेळ लागतोच. सुखासाठी जे काही कराल त्यात आनंद मिळेलच असं नाही, परंतु आनंदाने जे काही कराल त्यात सुख तुम्हाला नक्कीच मिळेल. श्री स्वामी समर्थ. विचार आवडल्यास हो म्हणून टाईप करा आणि व्हिडिओला एक लाईक करा. आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 9 नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे. सुखाचे दिवस आपल्याकडे चालत येतील म्हणून वाट पाहत बसला तर आयुष्यभर वाट पाहावी लागेल, पण आपण सुखी आहोत हे ठरवलं तर आयुष्यभर आपण सुखी राहू. जगणं खूप सुंदर आहे, त्यावर हिरमसू नका. सतत रुसू नका. एक फूल उमललं नाही म्हणून रोपाला तुडवू नका. सगळंच तुमच्या मनासारखं असं होत नाही, पण मनासारखं झालेलं विसरू नका. सुटतो काही जणांचा हात न कळत हातातून, पण धरलेला हात सोडू नका. हिरा आणि काचेत फरक ओळखायचा असेल तर उन्हात ठेवा. जी गरम होते ती काच आणि जो थंड राहतो तो हिरा.
आपल्या आयुष्यात कितीही संकट आली तरीही थंड राहा, कारण संकटात जो स्वतःला शांत ठेवून संकटावर मात करतो तोच खरा हिरा ठरतो. आयुष्य प्रत्येक दिवशी आपल्याला नवे कोरे 24 तास देत असते. आपण त्यात भूतकाळाशी झगडत बसायचं की भविष्याचा विचार करत बसायचं की आलेला क्षण जगायचं हे आपलं आपण ठरवायचं असतं. आपली चांगली वेळ जगाला सांगते की आपण काय आहोत, परंतु आपली वाईट वेळ आपल्याला सांगते की जग काय आहे. छोटंसं आयुष्य आहे ते त्या लोकांसोबत घालवा जे तुमच्या अस्तित्वाची किंमत जाणतात. भलेही स्वतःची प्रगती कमी झाली तरीही चालेल, पण माझ्यामुळे कोणाचे नुकसान व्हायला नको ही भावना ज्या माणसाजवळ असते तोच माणूस योग्य अशा प्रगतीच्या वाटेवर असतो. परमेश्वर अशा लोकांना साथ देतात जे दुसऱ्यांच्या चांगल्याचा विचार करतात. दुसऱ्यांचं भलं व्हावं असं ज्यांच्या मनामध्ये असते त्यांच्याच पाठीशी परमेश्वर सदैव उभा असतो. संकट कितीही मोठी येऊ द्या, पण परमेश्वर सदैव त्यांना मार्ग दाखवत असतो. आयुष्यात झालेल्या चुकांमुळे जर आपण प्रयत्न करणं थांबवलं तर ते मात्र चुकीचं आहे. त्या चुकातून शिकणं आणि पुढे जाणं म्हणजेच हे आयुष्य आहे. स्वतःला असे तयार करा की तुमच्या विरोधकाला तुमचा पाय खेचण्याच्या ऐवजी तुमचा हात पकडून पुढे जाण्याची इच्छा निर्माण झाली पाहिजे. बोलण्यापूर्वी शब्द आणि पेरण्यापूर्वी बी कोणतं वापरणार याचा जरूर विचार करा. नंतर विचार करण्यात काहीच अर्थ नाही, कारण परतावा तोच मिळेल जो तुम्ही वापरला आहे. बघण्याची नजर प्रामाणिक असेल तर नजरेला दिसणारी प्रत्येक गोष्ट ही सुंदरच दिसत असते. स्वतःच्या चुका लपवून आणि दुसऱ्याच्या चुका दाखवून आपलं व्यक्तिमत्व सिद्ध होत नसते. सुरुवात नेहमीच छोटी करावी, पण शेवट मात्र एक सोहळा बनला पाहिजे. आयुष्यात सावकाश चाला, काही हरकत नाही, पण चालताना असं चालायचं की आपल्या कर्तृत्वाची आणि मनमिळावू स्वभावाची, आत्मिक समाधान लाभलेल्या मनाची आणि खूप सारं यशाची सोनपावलं सदैव मागे उमटली पाहिजे. मंडप कितीही भव्य असला तरी झालर घातल्याशिवाय त्याचं सौंदर्य खुलून दिसत नाही. त्याचप्रमाणे तुम्ही जीवनात कितीही मोठेपणा मिळवला तरीही माणुसकीची जोड आल्याशिवाय जीवन कृतार्थ होत नाही. आयुष्य नेहमी आनंदी आणि सकारात्मक विचारांनी जगावं. मनात नकारात्मक विचार येत असतील तर नामस्मरण करावं. त्यांनी नकारात्मक विचार मनातील दूर होतात आणि स्वामी सदैव तुमचे व तुमच्या परिवाराचे रक्षण करतात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. असेच मोटिवेशन व्हिडिओ ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. भेटूया अशाच नवीन एका मोटिवेशन व्हिडिओसोबत. स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामीजींनी प्रार्थना करते आणि आजचा आपला स्वामी संदेश इथंच थांबवते. संदेश पूर्ण ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.